श्रीराम जय जय राम। ऐसा करावा काही नेम, जेणे जोडेल आत्माराम। ऐसा करावा काही नेम, जेणे जोडेल आत्माराम। नेम असावा शाश्वताचा, जेणे राम कृपा करील साचा। नेम असावा वाचा मन, जेणे संतुष्ट होईल रघुनंदन। कर्तव्यात गुंतवावे शरीर, जेणे संतोषे रघुवीर। सतीला नसे दुजे दैवत जाण, तिला पती एकच प्रमाण। न पहावे त्याचे दोष गुण, आपले कर्तव्य करावे जतन। पतिव्रता धर्म श्रेष्ठ भारी, वंदिताती संत महामुनी। पती आज्ञा प्रमाण, हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण। न बोलावे उणे पुरे, जे परमात्म्यास न आवडेल खरे। संतती व संपत्ती, भगवत कृपेने ज्याची प्राप्ती। त्याचे करावे रक्षण, पण न गुंतू द्यावे मन। जे आवडेल पतीला पाही, तो आपला धर्मच राही। मनाने करावे भगवंताचे स्मरण, जेणे चुकेल जन्म मरण। अखंड राखावे समाधान, चुको न द्यावे अनुसंधान। काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात। प्रपंचात राखावी खबरदारी, मन लावावे रामावरी। त्याचा राम होईल दाता, न करावी कशाची चिंता। मुखी असावे नामस्मरण, हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव। शुद्ध राखावे आचरण, पवित्रतम अंतःकरण। मुखाने भगवंताचे स्मरण, त्यावर कृपा करील रघुनंदन। हा ठेवावा विश्वास, अनुभव येईल नक्की खास। पतीस करावे एकदा तरी नमन, रामरूप जाणून त्याचे जाणावे मनोगत। तैसे वर्तणे हे आपले हित, ऐसा नेम ज्याचे घरी। राम उभा त्याचे दारी, आल्या अतिथा अन्न द्यावे। कोणास विनमुख न पाठवावे, राम करता हा ठेवा भाव। कमीपणाला नाही ठाव, सर्वांचे उगमस्थान एक। हे धरावे चित्ती, त्याला नाही कशाची भीती। रामाविन न पहावे जग, समाधानाची खूण हीच सत्य। जे काही यावे, ते रामापासून आले। हा ठेवावा भाव, साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा। अंतरी रघुनाथ भजावा, देहाची गती प्रारब्धाचे हाती। ऐसे शास्त्रे सांगती, परी न येई हे चित्ती। एकच जगती माझा रघुपती। मुखाने घ्यावे राम नाम, हृदयी परमात्म्याचे प्रेम। याहून दुजा न करावा विचार, हा ठेवावा निर्धार। चातुर्मासात करावी सुरुवात, अखंड चालवावा हा हेत। थोडा नेम सांगतो काही, तो करून या पाही। घ्यावे भगवंताचे नाम, खात पीत करीत असता काम। होईल तेवढे करावे जतन, परमात्मा पुरे करील हे जाणावे। सर्वांस सांगावे आशीर्वाद, सर्वांनी जोडावा भगवंत। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 43 निरूपण। म्हणा सज्जना एक जीवी धरावे, जनी आपले हित तुवा करावे। रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो। रघुनायकाला आपलासा करून घ्यावा, ते समर्थ या श्लोकात सांगत आहेत। समर्थ सांगतात की हे मना, तू या तुझे नरदेहात आला आहेस। तू तुझे हित करून घे। तुझे हित कशात आहे?
आत्मज्ञान मिळवणे, स्वरूपात विलीन होऊन जाणे यातच तुझे हित आहे. नरदेह हाच असा देहच आहे की जो विचार करू शकतो, स्वहित कशात आहे याचा विचार करू शकतो. फक्त तृष्णा, निद्रा व मैथून यासाठी हा नरदेह तुला मिळाला नाही, तर तुला मिळाला आहे आत्मज्ञान मिळवण्याकरता. त्यासाठी तुला 4 पायऱ्या पार करावयाच्या आहेत. 1 श्रवण, 2 मनन, 3 निधिध्यासन, 4 आत्मसाक्षात्कार. त्यासाठी तुला मनाचा निश्चय करायला हवा, परमार्थ मार्ग धरायला हवा. समर्थ म्हणतात, श्रवणापरीस मनन थोर, मनने कळे सारासार, निजध्यासे साक्षात्कार, निसंग वस्तू. श्रवणाला परमार्थात सर्वश्रेष्ठ स्थान आहे. कोणतीही गोष्ट कळण्यासाठी श्रवण करावे लागते. लहानपणी लहान मुले श्रवणातून ऐकतात, मग बोलतात, माणसे ओळखतात. तसे साधकाला श्रवणातूनच साधकावस्थेतून सिद्धावस्थेत जाण्यासाठी श्रवण करावे लागते, गुरुमुखातून. गुरुमुखातून श्रवण करता आले नाही तर गुरुने लिहिलेले ग्रंथ वाचणे हे सुद्धा श्रवणच आहे. श्रवण करताना काय ऐकावे व काय ऐकू नये हे महत्त्वाचे आहे. श्रवण फक्त पारमार्थिक तत्वांचे असावे. श्रवणाची दुसरी पायरी आहे मनन. श्रवण केले पण ऐकलेले लक्षात ठेवले नाही, त्याचे चिंतन केले नाही तर त्याचा काही उपयोग नाही. त्यासाठी मनन जरूर आहे. मननाने एखादा चांगला विचार मनात ठसतो. मननाची व्याख्या आहे, या नाव जाणावे मनन, अर्था लागी समाधान. मननाने ऐकलेल्याचे अर्थ कळतो, संशय नाहीसा होतो, मनाची चंचलता नाहीशी होते, बुद्धीला निश्चयाचे स्वरूप प्राप्त होते. पुढची पायरी आहे निधिध्यासन. श्रवण मनन केले तरी स्वस्वरूपाचे सद्वस्तूत विस्मरण होऊ नये म्हणून निधिध्यास हवा. श्रवणाने मननाने रघुरायाचे स्वरूप तेच मी असा मनाचा निश्चय झाला की त्याचा ध्यास धरावासा वाटतो, मग स्वरूप साक्षात्कार होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. एका वेळेस वृंदावनामध्ये एक वृद्ध भक्त राहत होता. त्याचं नाव होतं दामोदरदास. वयाने थकलेला, शरीराने दुर्बल पण मनाने अत्यंत प्रबळ, त्याचं आयुष्य श्रीकृष्णाच्या सेवेतच गेलं होतं. परंतु आता शरीर साथ देईनासं झालं होतं. तो ना मंदिरात जाऊ शकत होता, ना यथासांग पूजन करू शकत होता. एके दिवशी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तो अतिशय दुःखी झाला. आज मी प्रभूला झोपाळा कसा घालू, आरती कशी करू, नैवेद्य कसा दाखवू अशा विचारांनी त्याचं मन उद्विग्न झालं. तेव्हा त्याने डोळे मिटले आणि आपल्या मनश्चक्षूंनी संपूर्ण पूजा केली. आपल्या मनात त्याने श्रीकृष्णाचा सुंदर झोपाळा तयार केला. सोन्याचा रत्नजडीत त्यात श्रीकृष्णाला प्रेमाने बसवलं. त्याने कल्पनेतून श्रीकृष्णाला दूध, लोणी, साखर याचा नैवेद्य दाखवला. सुंदर फुलं अर्पण केली, घुंगरांनी भरलेली आरती केली. शेवटी मनोभावे झोपाळा हलवला आणि कानातल्या कानात म्हटलं, जय कन्हैया लाल की. पूजा संपली. त्याच्या चेहऱ्यावर अपूर्व तेज आलं. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. रात्री त्याला स्वप्नात श्रीकृष्ण दर्शन दिलं. श्रीकृष्ण म्हणाले, दामोदरदास, तू माझी खरी पूजा केलीस. तुझ्या मानसपूजेमध्ये भाव होता, प्रेम होतं, निस्वार्थपणा होता. मला बाह्य पूजा नको, भावपूर्ण मनातीलच खरी पूजा मला प्रिय आहे. शिकवण, मानसपूजेमध्ये साधनं नसली तरी भाव असतो आणि ईश्वर भावनेनेच प्रसन्न होतो.
शरीर अपुरं असलं तरी मन जर भगवंताच्या चरणी समर्पित असेल तर ती पूजा ईश्वराला सर्वात प्रिय ठरते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.